अंतर्गत 4,500 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा करा अशी मागणी लाडक्या बहिणी करत आहेत. तर याबाबत नक्की विषय काय आहे? हे 4,500 रुपये सरकार देणार का? तसेच ऑगस्ट महिन्याच्या जे वितरण सुरू आहे त्याबाबतचे अपडेट्स काय आहेत? कुठे किती वाटप झाले आहे? ही सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. चला व्हिडिओच्या महत्त्वाच्या मुद्द्याला सुरू करूया. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4,500 रुपयांची मागणी का होते? तर याबाबत आपण आधी माहिती घेऊया. तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय झालं, जून महिन्यामध्ये आपण पाहिलं की एक मोठी पडताळणीची अपडेट सरकारकडून आणि महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आली. ज्या अपडेटमध्ये राज्यभरातील तब्बल 26,40,000 लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभापासून अपात्र करण्यात आलं किंवा वंचित ठेवण्यात आलं. आता यामध्ये विविध प्रकारच्या अटी व निकषांची अंमलबजावणी केल्याचे यामध्ये सरकारने सांगितलं, ज्यामध्ये सर्वाधिक जास्त महिला जर कोणत्या अटीमध्ये बाद झाल्या असतील तर ते एका रेशनिंग कार्डवर लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या जास्त होती असे सरकारचे मत होते. म्हणजे लक्षात घ्या, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने एक श्वेतपत्रिका काढण्यात आली होती किंवा एक हमीपत्र लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना बहिणींकडून भरून घेतले होते. ज्या हमीपत्रामध्ये सर्व अटी व निकषांबाबत माहिती देण्यात आली होती आणि त्यामध्ये हे देखील स्पष्टपणे सांगितल्यात गेले होते की तुम्ही एका कुटुंबामध्ये राहताय, म्हणजेच की तुमचं एक रेशनिंग कार्ड आहे, तर त्या एका रेशनिंग कार्डवर एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र करण्यात येते. आणि लक्षात घ्या, दोन विवाहित असतील किंवा दोन अविवाहित असतील तर अशा महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येते. म्हणजे एका कुटुंबामध्ये अशा एकच महिला लाभ घेऊ शकतात. तरी देखील अनेक लाडक्या बहिणींनी योजनेसाठी अर्ज केला आणि सरकारने इलेक्शनच्या काळामध्ये सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे देखील दिले. आता यामध्ये सरकारी कर्मचारी महिला असतील किंवा तिच्या कुटुंबामधील एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल, कुटुंबामध्ये चारचाकी वाहन धारक असेल, अशा देखील लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतल्याचे यामध्ये निष्पन्न झाले आणि म्हणून मग अशा लाडक्या बहिणींचा योजनेचा लाभ हा थांबवला गेला. आता याबाबत सरकारने काय सांगितलं होतं की जोपर्यंत आम्ही या महिलांची पडताळणी करत नाही तोपर्यंत आम्ही योजनेचे पैसे जमा करणार नाही. मग आता योजनेअंतर्गत पडताळणीची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आम्ही करणार आहे, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी या दोघांना याची ऑथॉरिटी देण्यात आली. मग काही प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणीच्या प्रक्रिया देखील सुरू झाल्या. लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविका असतील किंवा महिला व बाल विकास विभागाचे पंचायत समितीचे अधिकारी असतील यांच्याद्वारे संपर्क करण्यात आला आणि संपर्क करून बाबा तुमच्या कुटुंबामध्ये किती महिलांनी यापूर्वी लाभ घेतला होता, यापुढे कोणाचा लाभ चालू ठेवायचा आहे, तसेच तुमची कागदपत्र जी असणार आहेत ती कागदपत्र आम्हाला पाठवा, अशी सर्व माहिती लाडक्या बहिणींकडून घेतली गेली. मग आता यामध्ये महिलांचा समज झाला की आता योजनेअंतर्गत आमची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मग आमच्या कुटुंबामध्ये जर मला माझी पडताळणी पूर्ण झाली तर मला आता जून महिन्याचा, जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा असे तिन्ही महिन्यांचे मिळून 4,500 रुपये सरकारने जमा करायला हवेत, असे लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी मागणी केली. आता असं का झालं तर लक्षात घ्या, आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या अपात्रता यादीनंतर एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्टपणे सांगितले होते की ज्या महिला योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतील, म्हणजे आता ज्यांना अपात्र केले परंतु त्या चुकून अपात्र झाले आहेत आणि त्यांना योजनेअंतर्गत पुन्हा जर पात्र केले तर मग त्यांना जून पासूनचे सर्व आम्ही हप्ते देणार आहोत. त्यांना योजनेचे सर्व पैसे आम्ही त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती वर्ग करू. आणि म्हणून मग लाडक्या बहिणींनी आता हीच मागणी केली आहे की जर आमची तुम्ही पडताळणी प्रक्रिया केली आहे, आम्ही पडताळणीमध्ये पात्र ठरत आहोत, तर मग आम्हाला तुम्ही 4,500 रुपये जे तुम्ही बोलला होता ते जमा करा. योजनेचे पैसे आम्हाला का मिळत नाही आहेत? तर लक्षात घ्या, यामध्ये देखील आता काय झालंय तर ज्यांची पडताळणीची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे त्यांना देखील योजनेअंतर्गत यावेळीचा हप्ता देण्यात आलेला नाही. म्हणजेच की तुमची लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया जरी महिला व बाल विकास विभागाकडून केली असली तरी देखील तुम्हाला आता यावेळी पैसे मिळणार आहेत का? तर तुम्हाला पैसे यावेळी मिळणार नाहीत. सरकारकडून योजनेचा हा वितरणाचा लाभ तुम्हाला दिला गेलेला नाही. मग आता पैसे मिळणार कधी हा प्रश्न लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर विचारत आहेत. तुम्ही आम्हाला पैसे देणार आहेत की नाही? या अपात्र बहिणींचे काय?
खरं तर सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असूनही तुम्ही ज्या 26,40,000 महिलांना अपात्र केलं आहे जवळपास, त्या महिलांना तुम्ही योजनेचे पैसे देणार आहात का नाही हा देखील प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी करत आहेत. तर याबाबत सरकारकडून किंवा महिला व बालविकास विभागाकडून बोललं जात आहे की जेव्हा या सर्व लाडक्या बहिणींची पडताळणीची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख महिलांची जेव्हा पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतरच योजनेचा लाभ तुम्हाला कदाचित दिला जाऊ शकतो. अजूनही राज्यामध्ये बरीच अशी गावं आहेत की ज्या गावांमध्ये ही पडताळणीची प्रक्रियाच सुरू नाही, आणि मग पडताळणी प्रक्रियाच सुरू नाही तर मग योजनेचे पैसे आम्ही देऊ कसे, असे देखील यामध्ये लाडक्या बहिणी विचारत आहेत. किंवा यामध्ये महिला व बालविकास विभाग देखील सांगत आहे की आता अपात्र बहिणींची एक यादी आमच्या समोर आली पाहिजे, ज्यामधून किती पात्र ठरतायत आम्ही मग चेक करू. म्हणजे समजा आता एक यादी होती आणि या यादीमध्ये समजा आपण ठरवूया की 1,00,000 लाडक्या बहिणी अपात्र होत्या, तर त्यातल्या समजा 85,000 या अपात्र ठरल्या आणि सुमारे 15,000 या जर पात्र ठरल्या, तर त्या 15,000 प्लस मग दुसरी यादी, तिसरी यादी असे करून जेव्हा या 26,40,000 लाडक्या बहिणींची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे, तेव्हाच यांना पैसे मिळणार आहेत. मग हा महिलांवर काही प्रमाणामध्ये अन्याय नाही का? म्हणजे ज्यांची पडताळणीची प्रक्रिया किंवा ज्यांची कागदपत्रांची यादी तुम्ही मागवून घेतली, त्या कागदपत्रांची तुम्ही पडताळणी केली असता तुम्हाला लक्षात आले की ठीक आहे बाबा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदरील महिला पात्र आहे, मग तिला त्यानंतर लगेच तुम्ही लाभ जमा करायला हवा होता. तुर्तास वास्तविक आपण जर माहिती घेतली तर लाडकी बहीण योजनेची पडताळणीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने तुम्ही करत आहात. कारण योजनेची पडताळणी तुम्हाला करायची तुम्ही 100% करा, परंतु ती ऑनलाईन पद्धतीने करा, जेणेकरून लाडक्या बहिणींना यासाठी कुठेही जावे लागणार नाही. त्यांना वारंवार त्यांची कागदपत्र घेऊन पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अंगणवाडी सेविका असेल यांच्याकडे जावं लागत आहे. तिथून देखील त्यांची व्यवस्थित पडताळणी होत नाही. विनंती अर्ज तुम्ही जे जारी केले होते ते काही जिल्ह्यांमध्येच विनंती अर्ज पोहोचले आहेत, अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही विनंती अर्जच नाहीत. मग लाडकी बहीण योजनेमधील या अपात्र महिलांना तुम्हाला पैसे द्यायचे आहेत का नाही हा देखील प्रश्न त्या निमित्ताने लाडक्या बहिणींचे विचारत आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच ऑगस्ट महिन्याचे वितरण तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये किती महिलांना आले हे देखील आम्हाला कळवा. तसेच तुमचे याच्या व्यतिरिक्त जे जे काही प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या कमेंट मध्ये आम्हाला विचारू शकता, जेणेकरून तुमच्या प्रश्नांवर तुमच्या अपडेटवर देखील आपण सविस्तर त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येऊ. तुर्तास आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.